मी पक्षावर नाराज नाही अशी प्रतिक्रिया गोपाळ शेट्टी यांनी दिलेली आहे। यापुढे सुद्धा पक्षासाठी काम करणार असं गोपाळ शेट्टी यांनी म्हटलंय। गोपाळ शेट्टींची ही प्रतिक्रिया पाहूया। तर मुंबईचे भाजप खासदार गोपाळ शेट्टी सध्या आमच्या सोबत आहे। सर, तुम्हाला तिकीट मिळाले नाही याबाबत लोकांमध्ये एक फार नाराजगी पाहायला मिळाली आहे। लोकांमध्ये पण नाराजगी आहे, कार्यकर्त्यांमध्ये पण नाराजगी आहे, पण तुमची भूमिका काय आहे? दोन गोष्टी याच्यामध्ये तिकीट अनेक लोकांना मिळतं, अनेक लोकांना मिळत नाही, अनेक लोकांना ज्यांची अपेक्षा नसते अशा लोकांना तिकीट मिळतं, तर कार्यकर्त्यांचा उत्साह वाढतो त्याला मानणाऱ्या लोकांचा। तर अशा वेळी इतका लांब काल मी काम केल्यानंतर कार्यकर्त्यांची आणि मतदारांची थोडीफार नाराजगी असणं हे स्वाभाविक आहे। एक जिवंतपणाचं लक्षण आहे मी म्हणणार। काही प्लस मायनस दोन्ही गोष्टी आहेत। मी जे करू शकलो नाही ते पियुष गोयल करतील, कारण केंद्रात एवढा वजनदार ते सध्या मंत्री आहेत, आणि म्हणून हे लोकांनी समजून सुद्धा घ्यायला पाहिजे। आणि उत्तर मुंबईसारख्या ठिकाणी जिथे इतके नगरसेवक आहेत, इतके सर्व आमचे सक्षम आमदार आहेत, आणि मी सुद्धा इथेच राहणार आहे, तर लोकांना जे सुविधा पहिला मिळत होती ती तर मिळणार आहे, किंवा त्यापेक्षा अधिक मिळणार। पियुष गोयल एक मंत्री म्हणून बैठकीच्या नंतर तुमचं पाऊल काय होणार? लोकांच्या कशा प्रकारे तुम्ही काम करणार? नंतरचं भविष्याने आता कशाला आपण करायचं, नंतरचं भविष्याने कशाला करायचं? हाय, मनात काही गोष्टी लोकांच्याही काही मागणी आहेत, त्याचा आपण नंतर विचार करू ना। आता एका कामासाठी आपण उतरलेलो आहोत। मोदीजींना तिसऱ्यांदा हॅट्रिक करून प्रधानमंत्री ह्या रूपाने पाहिजेत, त्यांचं 400 पारचं स्वप्न पुरा करायचं। उत्तर मुंबईत पियुष गोयलजींना अधिकाधिक मतांनी जिंकून महाराष्ट्रामध्ये तिसऱ्यांदा उत्तर मुंबई जिंकून तिसऱ्यांदा 1 नंबरचा मतदान भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला मिळाला, अशा प्रकारचं चित्र उभं करायचं आहे। कॅमेरामॅन दिनेश दिवेसह गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई।